हॅलो. 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 हा, वैष्णवी मेड एजन्सी आहे का तुमची? हो, बोला. मला एक विचारायचं होतं. ऍक्च्युली हम्म, मला एक नीड होती. माझे आई वडील राहतात चाकणमध्ये हम्म, आणि माझ्या आई ऍक्च्युली तिला फक्त म्हणजे हाताला धरून टॉयलेटला वगैरे न्यायला लागतं असं असं आहे. म्हणजे अगदीच बेड रिटर्न नाहीये. हम्म, पण ती तिचं कामं करते. म्हणजे ती टॉयलेटला वगैरे फक्त तिला सपोर्टची गरज आहे न्यायला वगैरे. हम्म. मला अशी मेड पाहिजे की ती घरातली सगळी म्हणजे आपलं कुकिंग, क्लिनिंग आणि समजा म्हणजे आपले युटेन्सिल्स क्लिनिंग आणि म्हणजे भांडी धुणं, कपडे धुणं आणि आईसाठी माझ्या म्हणजे तिने बाथ म्हणजे अंघोळ होणं आईला आणि जेवायसाठी वाढणं, एक 2 टाइमचं कुकिंग आणि बाकी घराचं व्यवस्थित म्हणजे सगळं असं घरकाम क्लिनिंग. सगळं आणि घरकाम आणि आईसाठी माझ्या फक्त तिला एक अंघोळ घालणं आणि जेवण देणं. आणि बस ओके. एकदा दिवसातनं ज्या त्या 2 समजा 12 अवर्स साठी आमच्या घरी असतील तर त्यांना 2 वेळेस माझ्या आईला फक्त वॉशरूमला नेऊन हाताला धरून त्यांना बसवायचं बस. म्हणजे दिवसभराची हवी का? हां, मला 12 तासाची चालेल. इव्हन अशी मेड पण चालेल की बाबा तिला म्हणजे ती 24 अवर्सची पण चालेल. समजा म्हणजे रिक्वायर माझ्याकडे पहिले 24 अवर्सचीच होती. हम्म. पण आता काही कारणास्तव त्यांना जायला लागतंय त्यांच्या गावी. त्यामुळे आम्हाला नीड आहे. तर तुमच्याकडे तसं आहे का म्हणजे हो, 24 तास पण देतो, 10 तास पण देतो, 12 तास नाही देत. अच्छा, 10 तास आणि 24 तास असं 24 आहे तास का? हो हो. ओके. आणि त्यांचं काय हे असतात मग सॅलरीज वगैरे कशा? 10 तासाला तरी 16,000 दर रविवारी सुट्टी किंवा 17,000 2 सुट्ट्या आणि 24 तास असेल तर 22,000 महिन्यात 2 सुट्ट्या. महिन्यात 2 सुट्ट्या. हम्म. आणि बाकी मग ती घरातली 24 तासाची असते, ती घरातली सर्व कामं करते? हो हो. घर किती मोठे, मेंबर किती घरात? घरात दोघच जण. दोघच जण. घर मेंबर 1 कोणीच नाही. BHK? 1 बीएचके फ्लॅट म्हणजे ऍक्च्युली एक रूम आमच्या मेडचीच होती. जी मेडचे पहिले हा होती हा ना, ती हा हा. तिची मेडचीच रूम होती आणि बाकी मग किचन, हॉल आणि माझ्या आई-वडिलांची बेडरूम. ओके ओके. बस तेवढं होतं आणि ते पण माझे वडील जॉबला जातात. हम्म. दिवसभर पण म्हणजे आम्हाला ट्रस्टेड पाहिजे. कसं असतं मेडनी समजा कसं एक माझ्या आईला थोडक्यात ब्रेन हॅमरेज झालेला होता. हम्म. तिला स्पीच नाहीये, तिला बोलता येत नाही. बोलतायत. हां, बोलता येत नाही आणि तिची राइट हँड साइड पॅरलाइज्ड आहे. बट ती लेफ्ट हँड साइडनी स्वतःच अन्न खाते, म्हणजे स्वतःच्या हाताने खाते वगैरे सगळं करते. हम्म. फक्त कसं आहे की बाथरूममध्ये म्हणजे नेणं, तिला अंघोळ घालणं आणि बसवणं टॉयलेटला. फक्त हाताला धरून बसवणं एवढंच आहे. म्हणजे काही हम्म. जागेवर वगैरे तिला कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीयेत. ठीक आहे, चालेल मॅडम. मी पाहतो कोण अवेलेबल आहे, कॉल करतो तुम्हाला या नंबर. ओके. प्रोफाईल वगैरे शेअर करतो. हां, मला त्यांचं आणि मला म्हणजे थोडं आपलं ट्रस्टेड चाकणला हवी आहे मला, हे पण सांगते चाकणला. तुम्हाला. हां, चाकणला पाहिजे. हम्म. थोडं एज पण मिडल, फारही अगदी हे नको आणि असंही नको की बाबा तिचं म्हणजे तिचे नातेवाईक सारखे-सारखे भेटायला येतायत. म्हणजे ते माझ्या फॅमिलीला पण डिस्टर्बन्स नको, असंही नको. हम्म. हां, म्हणजे कसं की तिने जेवढा वेळ ती आहे घरी तिने तिच्या वर्ककडे फोकस केलं पाहिजे बाबा, असं नको. ओके. चालेल चालेल. मी पाहतो, तशी तुम्हाला फोन करतो या चालेल, नंबरवर. चालेल. हां, मला कसं आहे मी म्हणजे आत्ताची माझी जी 24 अवर्स होती ती आमच्या म्हणजे एक ओळखीतल्यांची होती. हम्म. म्हणून मी त्यांना 14,000 देत होते. पण ती हम्म. आमच्या घरीच राहत होती, खात-पीत सगळं आमच्या घरी होती. म्हणजे ती फक्त एक म्हणजे तिला महिन्यातनं 3 सुट्ट्या होत्या. तेवढी ती 3 सुट्ट्या घेत होती हो आणि मॅडम, बाकीचं आमच्याकडे पगार कमी मध्ये बघायला लागेल. नाही, नाही. माझं म्हणणं काय, तुम्ही हम्म. मला तुमच्यानुसार कुणी यानुसार म्हणजे मी माझं पहिले सांगितलं तुम्हाला, की मी हम्म. एवढं-एवढं देत होते. म्हणजे त्या एक अप्रॉक्सिमेट 1-2 हजार मागे पुढे समजा 10 अवर्सची भेटली किंवा 20 कसं असतं कोणाला गरज पण असती. असंही हम्म. कुणी मिळालं तरी मला वेल एंड गुड आहे. मला म्हणजे मला वेळ आहे तसा एक पण तर तुम्ही हा नंबर मला फक्त याच्यावर तुम्ही मला करताल काय WhatsApp हो हो. डिटेल्स कोणी मी असेल तर? प्रोफाईल पाठवेल तुम्हाला पाहून. हां, नक्की, नक्की चालेल. म्हणजे मला चालेल. मी तुम्हाला म्हटलं ना 1000-2000 चा डिफरन्स मी एक्सेप्ट करू शकते. बिकॉज माझे वडील पण कसं आहे रिटायर्ड झालेले आहेत ऑलरेडी. हम्म. बट घरात थोडेसे फायनान्शियल क्रायसिस होते म्हणून त्यांना परत जॉब करावा लागला. बट ते आता हम्म. वेल आहेत. त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. ते त्यांचं जॉबला जातात, येतात. कसं काहीच प्रॉब्लेम नाहीये. 60 प्लस एज आहे त्यांचं हम्म. आणि माझ्या आईचं 50 प्लस एज आहे.
चालेल मॅडम, मी पाहतो आणि तुम्हाला फोन करतो या नंबर. ओके चालेल. तुमचं नाव? गुड न्यूज. विजय गुंजाळ. बरं ठीक आहे. ओके. थँक्यू. ओके. ओके.